नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये टेल्स ऑफ प्रणाली आणि निखिल या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस खूप खास आहे। आज तारीख आहे 5। आज आहे तुकाराम बीज। तुकाराम बीज फाल्गुन वैद्य द्वितीया। हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदैव वैकुंठागमनाचा शरीरासह स्वर्गवास असा हा पवित्र दिवस आहे। वारकरी संप्रदायात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, जो सहसा मार्च महिन्यामध्ये येतो। या दिवशी पुण्यामधल्या देहू येथे मोठा उत्सव साजरा केला जातो आणि संत तुकाराम महाराजांनी रचलेले जे अभंग आहे त्याचे स्मरण केले जाते। परंपरेनुसार फाल्गुन वैद्य द्वितीया इसवी सन 1649 रोजी संत तुकाराम महाराज हे आपले शरीर घेऊन सदैव वैकुंठाला गेले असे मानले जाते। पुण्याच्या जवळ असलेले देहू गावातील इंद्रायणी नदीच्या काठी तुकाराम महाराजांनी देह ठेवला। तेथे तुकाराम बीज महोत्सवाचे आयोजन केले जाते। या दिवशी विविध कीर्तन, भजन, पालखी सोहळे आयोजित केले जातात। तुम्हाला नांदुरकी वृक्षाबद्दल माहिती आहे का? देहू येथील नांदुरकी वृक्षाचा उल्लेख या प्रसंगाशी जोडला गेलेला आहे। असे मानले जाते की तुकाराम महाराज वैकुंठाला जात असताना या वृक्षाने त्यांची पूजा केली होती। तुकाराम महाराजांच्या गाथेबद्दल सांगायचं झालं तर संत तुकाराम महाराजांचे अभंग हे जनसामान्यांच्या जीवनाचे मार्गदर्शन करतात। तुकाराम बीज हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या शिकवणीचा विचार करण्याचा दिवस आहे। आध्यात्मिक महत्त्व सांगायचे झाले तर हे मानवी रूपातील एक अवताराचे स्मरण आहे, जे दांभिकतेवर प्रहार करणारे आणि प्रेम व भक्तीचा मार्ग दाखवणारे होते। हा दिवस वारकरी संप्रदायासाठी भक्तीचा आणि उत्साहाचा सोहळा असतो, ज्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूला येतात। तुम्हाला आजच्या या दिवसाची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका टेल्स ऑफ प्रणाली आणि निखिल या यूट्यूब चॅनलला। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।